नमस्कार मंडळी. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताय? मग शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा भाग थोडा अवघड वाटतो नाही का? पण आता काळजी करायची काहीच गरज नाही, कारण प्रमोद जगधने, जे शिष्यवृत्ती ऑटोमेशन तज्ज्ञ आहेत, त्यांच्या माहितीच्या आधारे आपण काही जबरदस्त युक्त्या शिकणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. हो ना, परीक्षेसाठी एवढे सगळे शब्दसमूह लक्षात ठेवणं म्हणजे एक मोठं कामच आहे. खूप जणांना ही अडचण येते, पण म्हणूनच तर आज आपण इथे जमलोय यावर एक ठोस उपाय शोधायला. हे बघा, ही अडचण म्हणजे परीक्षेतले एक मोठं आव्हान आहे, हे खरंय. पण घाबरून कसं चालेल? उलट काही सोप्या युक्त्या वापरून आपण याच आव्हानाला आपल्या यशाची पहिली पायरी बनवू शकतो. हो, अगदी सहज. आणि त्यासाठीच सादर आहे एक खास टूल किट. हो, यशाचं टूल किट. यात आहेत शब्दसंग्रहावर मास्टरी मिळवण्यासाठी 7 जबरदस्त युक्त्या. विश्वास ठेवा, ही साधना अभ्यास अगदी सोपा करून टाकतील. तर आपल्या टूलकिटमधलं पहिलं साधन आहे विषयानुसार गट करणं. म्हणजे काय? तर व्यक्ती, कृती किंवा ठिकाण अशा वेगवेगळ्या थीमप्रमाणे शब्दांची विभागणी करायची. आता समजा टांगसाळ आणि परोपकारी हे 2 शब्द आहेत. एका गटात कसे बसतील ते? नाही ना. वेगवेगळे गट केले की लक्षात ठेवणं एकदम सोपं होऊन जातं. आता दुसरं साधन, मूळ शब्दांचा अभ्यास. हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, शब्दाचं मूळ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे एकदा कळलं ना की मग त्यापासून बनलेले कितीतरी शब्द आपोआप ओळखता येतात. ही एक प्रकारे शब्दांची मास्टर की आहे, जी अनेक अवघड शब्दांची कुलपं उघडते. तिसरं साधन तर अगदी साधं सोपं आहे. रोजच्या जीवनात वापर. जे नवीन शब्द शिकतोय ते बोलताना, लिहिताना वापरायचे. असं केलं ना, ते आपल्या डोक्यात पक्के बसतात. फक्त घोकंपट्टी करण्यापेक्षा हा मार्ग कितीतरी पटीने चांगला आहे, नाही का? आता येऊयात चौथ्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या युक्तीकडे, आणि ती आहे नियमित उजळणी. रोज थोडे शब्द करायचे आणि आठवड्यातून एकदा त्या सगळ्यांची मस्त रिव्हिजन करायची. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सातत्य, कन्सिस्टन्सी हेच यशाचं खरं रहस्य आहे. 5वं साधन तर खूपच मजेशीर आहे, चित्र आणि कल्पना. प्रत्येक शब्दासाठी मनातल्या मनात एक चित्र तयार करा किंवा एक छोटीशी गोष्ट रचा. माहितीये का, आपला मेंदू शब्दांपेक्षा चित्र जास्त लक्षात ठेवतो, त्यामुळे ही ट्रिक तर नक्कीच कामी येणार. चला, आता अभ्यासाला थोडं खेळकर बनवूया. आपलं 6वं साधन आहे खेळांमधनं शिकणं. शब्दकोडी, क्रॉसवर्ड्स, वर्ड सर्च असे खेळ खेळायचे. यामुळे अभ्यास कंटाळवाणा नाही तर इंटरेस्टिंग होतो आणि शब्दही डोक्यात फिट्ट बसतात. आणि आता आपल्या टूलकिटमधलं सगळ्यात शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं हत्यार, सराव प्रश्न सोडवणे. जुन्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या सोडवत बसा. याने काय होतं, एक तर परीक्षेचा कॉन्फिडन्स वाढतो आणि दुसरं म्हणजे वेळेचं गणित कसं जुळवायचं हे सुद्धा कळतं. चला तर मग आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या 7 युक्त्यांवर एक पटकन नजर टाकूया. पहिलं, गट करणे. दुसरं, मूळ शब्द ओळखणे. तिसरं, रोजच्या जीवनात वापर. चौथं, नियमित उजळणी. 5वं, चित्र आणि कल्पना. 6वं, खेळ. आणि 7वं, सराव प्रश्न. ही 7 साधनं मिळूनच तयार होतं आपलं विजयाचं परफेक्ट टूलकिट. बरं, या युक्त्या तर समजल्या, पण त्या वापरायच्या कशा हा खरा प्रश्न आहे, बरोबर? चला मग आता काही प्रत्यक्ष उदाहरणं बघूया, म्हणजे सगळे स्पष्ट होईल. पहिलं उदाहरण घेऊया, आई वडील नसलेला. यासाठी एक शब्द कोणता? बरोबर, अनाथ. आता इथे आपण आपली चित्र आणि कल्पनावाली युक्ती वापरू शकतो. हा शब्द ऐकल्यावर मनात एक चित्र उभं केलं की तो कायमचा लक्षात राहील. पुढचं उदाहरण बघूया, मनाला आकर्षित करणारा. याला काय म्हणतात? मनमोहक. आता बघा, यात मन हा मूळ शब्द आहे. तो ओळखला की अर्थ लावणं किती सोपं झालं. हीच तर आहे आपल्या मूळ शब्दांच्या अभ्यासाची जादू. आता बघा, दुसऱ्यावर उपकार करणारा. अशा व्यक्तीला आपण म्हणतो परोपकारी. हा शब्द जर आपण एखाद्याबद्दल बोलताना किंवा लिहिताना वापरला तर तो आपोआप लक्षात राहतो. म्हणजे आपली रोजच्या वापरातली युक्ती इथे मस्त कामी येते. एखादी गोष्ट जर लक्षात राहण्यासारखी असेल तर तिला आपण काय म्हणतो? अविस्मरणीय. इथे पण मूळ शब्दाची गंमत बघा. विस्मरण म्हणजे विसरणं, याचाच विरुद्धार्थी शब्द अविस्मरणीय. किती सोपं आहे. बरं, नाणी पाडण्याची जागा. याला काय म्हणतात? टांगसाळ.
आठवतंय आपण शब्दांचे गट करायला शिकलो होतो. हा शब्द स्थान किंवा जागा या गटात मोडतो असं वर्गीकरण केल्यामुळे तो पटकन आठवतो. 15 दिवसांचा कालावधी म्हणजे काय? 15वडा. अगदी बरोबर. आता हा शब्द आपण रोजच्या बोलण्यात वापरू शकतो. कॅलेंडर बघताना, सुट्ट्यांचं प्लॅनिंग करताना. असं केल्याने तो सहज आपल्या व्होकॅब्लरीचा भाग बनून जातो. आणि या भागातील शेवटचं उदाहरण, नशिबावर विश्वास ठेवणारा म्हणजे दैववादी. तर या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर नक्कीच कळली असेल की योग्य युक्ती वापरली तर एका शब्दात किती मोठा अर्थ दडलेला असतो आणि तो लक्षात ठेवणं किती सोपं होतं. चला, आता आपण प्रभुत्वाच्या मार्गावर निघालोय. आपला विजयाचा मंत्र समजून घ्यायला. बघा, नुसतं ज्ञान मिळून भागत नाही. ते ज्ञान सरावाने पक्क करणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणतात ना, तेच. म्हणून फक्त वाचत बसू नका. खेळा, कल्पना करा, प्रश्न विचारा, अभ्यासात सक्रियपणे सहभागी व्हा. समजा एखादा शब्द अंधुक दिसतोय तर तो ओळखण्याचा प्रयत्न करा. अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज खूप फरक पाडतात. आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. शिकण्याची प्रक्रिया एन्जॉय करा. मनापासून सराव करा. आणि बघा, शिष्यवृत्ती परीक्षेत यश तुमचंच आहे. एक शेवटचा प्रश्न. आज आपण जे टूलकिट पाहिलं त्यातली कोणती युक्ती किंवा कोणतं साधन आपल्या अभ्यासात आजपासूनच वापरायला सुरुवात करणार आहात? जरा विचार करा. तर आजच्या या सेशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच आणखी टिप्ससाठी नक्की सबस्क्राईब करा. हे सादरीकरण होतं प्रमोद जगधने यांचं, जे आहेत शिष्यवृत्ती ऑटोमेशन तज्ज्ञ.